राधे राधे सगळ्यांना. आता लग्नाचा सीझन चालू झालेला आहे. माझ्याकडे जसे इन्व्हिटेशन कार्ड आले आहेत तसे तुमच्याकडेही आलेच असतील डेफिनेटली. पण तुम्ही कधी हे ऑब्झर्व केलं आहे का, की जशी पहिले लग्न करण्याआधी मुलाला किंवा मुलीला भीती वाटत होती, त्यापेक्षा जास्त भीती आता वाढलेली आहे. ती भीती फक्त रिस्पॉन्सिबिलिटीज येईल यासाठी नाही आहे, तर कसे लोकं असतील, ते आपल्याला ॲडजस्ट करून घेतील की नाही, आपण त्यांच्यात ॲडजस्ट होऊ की नाही, ते आपल्याला प्रेफरन्स देतील की नाही, आपल्याला हवा तसा मान देतील की नाही, आपल्याला स्वतःच्या घरात सामावून घेतील की नाही, हे आणि अजून बरेचसे प्रश्न मुलींच्या डोक्यात येतात. त्याचवेळी मुलांच्याही डोक्यात काही प्रश्न असतात, जसं की येणारी मुलगी आपल्या घरात ॲडजस्ट होऊ शकेल की नाही, ती माझ्या पॅरेंट्सचं करू शकेल की नाही, ती माझ्यासोबत ॲडजस्ट करू शकेल की नाही, ती स्वभावाने कशी असेल, फक्त जशी दिसते आहे तशीच ती स्वभावाने आहे की तिचा स्वभाव काहीतरी अजून आहे, हे आणि अजून असे बरेचसे प्रश्न मुलांच्याही डोक्यात असतात. जसे मुली घाबरलेल्या असतात तसं मुलंही घाबरलेले असतात. सो दोघांनाही स्ट्रेस सारखाच असतो. कोणाला कमी आहे किंवा कोणाला जास्त आहे अशातला काहीच भाग नाही आहे. इथे मी होणाऱ्या नवरदेवाला आणि नवरीला काही सजेशन्स देईल. त्याचा विचार करा आणि ते आपल्या लाईफमध्ये अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करा. फर्स्ट, तुम्ही ज्या व्यक्तीसोबत लग्न केलेलं आहे त्याला ॲज इट इज ॲक्सेप्ट करा. त्याच्यामध्ये जर का तुम्ही चेंज करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला एक डिफरंट व्यक्तिमत्व भेटेल, तुम्हाला एक अलगच कुठलं तरी व्यक्तिमत्व भेटेल. इवन मी हे पण तुम्हाला सजेशन देईल की ज्या व्यक्तीसोबत तुम्ही लग्न करत आहात त्या व्यक्तीचं नावसुद्धा चेंज नका करू. कारण ज्यावेळेस तुम्ही नाव चेंज करता त्यावेळेस त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी टोटली डिफरंट होऊन जाते. कारण नेम मॅटर्स अ लॉट. जे नाव तुम्ही देत आहात त्याचाच प्रभाव त्या व्यक्तीवर असतो. तुम्ही त्या व्यक्तीचे गुण पाहून त्या व्यक्तीसोबत लग्न करत आहात, म्हणून मग त्या व्यक्तीचं जर का तुम्ही नाव चेंज केलं तर नावासोबत त्या व्यक्तीचे गुणसुद्धा चेंज होऊ शकतात. म्हणून हे लक्षात ठेवा की त्या व्यक्तीचं नाव चेंज नका करू लग्न झाल्यानंतर. सेकंड पॉईंट, तुम्ही तुमच्या पार्टनरचं कंपॅरिझन तुमच्या घरातल्या व्यक्तीसोबत, तुमच्या फ्रेंड सर्कलमधल्या व्यक्तीसोबत किंवा तुमच्या एक्ससोबत अजिबातही नका करू. त्यामुळे तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. ही मिस्टेक्स खूप सारे लोकं करतात. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये पण खूप सारे लोकांनी या मिस्टेक्स केलेल्या आहे आणि नंतर मग त्यांना त्याचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागले आहेत. आणि म्हणून हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण ज्या व्यक्तीसोबत तुम्ही त्याचं कंपॅरिझन करत आहात त्याची सिच्युएशन अलग आहे, तुमच्या पार्टनरची सिच्युएशन अलग असू शकते आणि खूप साऱ्या गोष्टी मॅटर करतात त्यासाठी. सो डोंट कम्पेअर युअर पार्टनर विथ एनीवन एल्स. थर्ड पॉईंट, जर का तुम्हाला वाटत असेल की तुमच्या पार्टनरने तुमच्या पॅरेंट्सला प्रॉपर रिस्पेक्ट द्यावा, तुमच्या रिलेटिव्सला प्रॉपर रिस्पेक्ट द्यावा, तर तुम्हाला पण तुमच्या पार्टनरच्या पॅरेंट्सला प्रॉपर रिस्पेक्ट द्यायलाच हवा. जर का तुम्ही तो द्याल तरच तुमच्या पॅरेंट्सचं पण प्रॉपर रिस्पेक्ट दिला जाईल. अदरवाईज जे तुम्ही वागाल तसंच तुमच्या पॅरेंट्ससोबत वागल्या जाईल. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जर का तुम्हाला वाटत आहे की तुम्हाला प्रॉपर रिस्पेक्ट भेटावा, तुमचा कोणी मजाक नको उडवायला किंवा तुमचा कोणी हसा नको करायला, तर तुम्हीही तुमच्या पार्टनरचा कोणाही समोर हसा नका करू. जर का ती व्यक्ती चुकलेली आहे तर तिला एकट्यात जाऊन सांगा. पण जर का तुम्ही सगळ्यांच्या समोर तिचा हसा उडवत आहात, तुम्ही तिचा मजाक उडवत आहात, तर सेम थिंग काही दिवसानंतर तुमचा पार्टनरसुद्धा तुमच्यासोबत करेल. हे यासाठी की व्हॉट्सअपवर बरेचसे येतात, हजबंड वाईफवर काही काही जोक्स येतात हे ते, आणि लोकं ते बिनधास्त फॉरवर्ड करतात. त्यांना असं नाही वाटत की हा जोक जर का आपल्या पार्टनरने वाचला तर त्या व्यक्तीला वाईटही वाटू शकते की माझा नवरा किंवा माझी बायको पहा माझा मजाक उडवते आहे. बट ते जस्ट फन म्हणून पाठवतात. ते इंटेन्शनली पाठवतात असं मी नाही म्हणणार. पण जर का तुम्ही हे अनावधानाने जरी करत आहात, अनइंटेन्शनली जरी तुम्ही हे करत आहात, तरी पण हे कुठेतरी तुमच्या पार्टनरला हर्ट होऊ शकते. जर का तुम्हाला वाटतं की तुमच्या पार्टनरने तुमच्या पॅरेंट्ससोबत किंवा तुमच्या ब्रदरसोबत, सिस्टरसोबत स्पेशल बॉन्ड बनवावा, तर तुम्हाला पण आपल्या पार्टनरच्या फॅमिलीसोबत एक काही स्पेशल बॉन्ड बनवावंच लागेल. जर का तुम्ही तसं कराल तरच तुमचाही पार्टनर तुमच्या फॅमिलीसोबत तसा बिहेवियर ठेवेल.
काही काही रिलेशन हसी मजाकचे असतात, जस्ट लाईक की देवर भाभीचं रिलेशन किंवा जिजा सालीचं रिलेशन. काही काही रिलेशन हे रिस्पेक्ट देण्याचे असतात, जसं की इन लॉजसोबतचं जे रिलेशन असतं ते रिस्पेक्ट द्यावाच लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर काही काही रिलेशन असे असतात की जिथे हसी मजाक पण चालते, रिस्पेक्ट पण चालतो. सो प्रत्येक रिलेशनची एक मर्यादा असते आणि ती मर्यादा ठेवून वागलात तर तुम्हाला पण प्रॉपर रिस्पेक्ट ठिकठिकाणी भेटतो. आज खूप साऱ्या मुली जॉब करतात. त्यांना जॉबच्या ठिकाणी खूप सारा स्ट्रेस पण असतो. तसंच मुलं पण जॉब करतात, त्यांना पण सेम स्ट्रेस लेवल असतो. सो तुम्हा दोघांना पण एकमेकांना सांभाळूनच घ्यावं लागेल. जर का तुम्ही एकमेकांना सांभाळून घेतलंत तरच तुमचं रिलेशन प्रॉपर डेव्हलप होईल. जस्ट लाईक की जर का वाईफला एखाद्या वेळेस ऑफिसमधून यायला लेट होत आहे, तर हजबंडने काहीतरी कुक करून ठेवावं किंवा कुकिंग नसेल येत तर साधी खिचडी शिकून घ्यावी. खिचडी बनवू शकतो किंवा नसेलच येत तर सरळ सरळ झोमॅटो, स्विगी यावरून तुम्ही ऑर्डर करा. नाही तर सरळ सरळ बाहेर डिनरसाठी जा. कधी असं होईल की तुमच्यामध्ये आणि तुमच्या वाईफमध्ये वाद होईल, तर तो वाद तुमच्या रूमच्या बाहेर नका जाऊ देऊ. बाकी फॅमिली मेंबर्सला तुमच्या वादाबद्दल माहिती नका पडू देऊ. कारण ज्यावेळेस नवरा बायकोच्या भांडणांमध्ये तिसरा व्यक्ती सामील होतो, त्यावेळेस ते प्रॉब्लेम अजून जास्त मोठा होतो आणि तो फक्त वाईफसाठी नाही तर तो प्रॉब्लेम हजबंडसाठी पण मोठा होतो. सो जो इश्यू आहे तो दोघांमध्येच सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. कधी अशीही सिच्युएशन येऊ शकते की वाईफचं आणि आईचं वाद झालेला आहे कुठल्या गोष्टीवरून. सो ॲट दॅट टाईम आईला रिस्पेक्ट द्यायचा म्हणून आईची साईड नका घेऊ किंवा वाईफला वाईट वाटेल म्हणून वाईफची साईड नका घेऊ. जो व्यक्ती बरोबर आहे त्याची साईड घ्या. तुम्हाला जर का दुसऱ्याच्या समोर नसेल बोलायचं, म्हणजे जस्ट की वाईफची चुकी आहे आणि आईच्या समोर नाही बोलायचं आहे किंवा आईची चुकी आहे वाईफच्या समोर नाही बोलायचं आहे, सो त्यांना नंतर एकांतात जाऊन सांगा की तू इथे चुकलीस म्हणून याच्यापुढे असं नको करूस. काय आहे ना की तुम्ही असं केल्यामुळे आईच्या नजरेतही तुमची इज्जत राहील आणि वाईफच्या नजरेतही तुमची इज्जत राहील. हा पॉईंट इथे यासाठी ॲड केलेला आहे की ज्या वेळेस सासू सुनांमध्ये भांडण होतं त्यावेळेस कुठेतरी मुलगा हा आपल्या आईची साईड घेते आणि वाईफ त्यामुळे इतकी जास्त हर्ट होते. वाईफ बरोबर असते तरी पण तिची साईड नाही घेतल्या जात. मग वाईफला त्यावेळेस त्या फॅमिलीबद्दल पूर्णपणे निगेटिव्हिटी येते आणि एक वेळ जर का निगेटिव्हिटी आली ना, मग ते रिलेशन कुठे ना कुठे आहे ना कमकुवत होत जातं असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर लास्ट पण सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, पास्ट इज पास्ट. मग तो मुलीचा असो किंवा मुलाचा असो, जो पास्ट होता तो पास्ट होता. एव्हरीवन हॅज सम पास्ट. प्रत्येकाचा काही ना काही पास्ट असतो. हां, तो पास्ट जर का तुम्ही तुमच्या पार्टनरला पहिलेच सांगितला तर इन फ्युचर थर्ड पर्सन येऊन तुमच्यामध्ये कधीही गैरसमज नाही निर्माण करू शकणार. पण जर का तो पास्ट तुम्ही तुमच्या पार्टनरपासून लपवून ठेवलेला आहे, दॅन आफ्टर सम इयर्स प्लीज टेल युअर पार्टनर. कारण थर्ड पर्सन येऊन तुमच्या फॅमिली लाईफमध्ये डेफिनेटली त्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतो. आणि हे थर्ड पर्सन काही खूप दूरचे नसतात, तुमच्याच जवळचे लोक असतात की जे तुमच्या फॅमिली लाईफमध्ये येऊन प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतात. अशा पण लोकांपासून थोडंसं सावध राहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या पार्टनरला प्रॉपर रिस्पेक्ट द्या. शेवटी रिस्पेक्ट दिलात तरच तुम्हाला रिस्पेक्ट भेटेल. होपफुली तुम्ही तुमच्या लाईफमध्ये या गोष्टी इम्प्लिमेंट कराल. आणि जे कोणी इनलॉज हे पाहत असतील तर पुढचा व्हिडिओ जो येणार आहे तो तुमच्यासाठी येणार आहे. तो व्हिडिओ पण आठवणीने नक्की पहा. आणि जर का होणारे नवरदेव नवरी हा व्हिडिओ ऐकत आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही बघा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये पण सर्क्युलेट करा आणि जो पुढचा व्हिडिओ येणार आहे तो तुमच्या पॅरेंट्सला पण दाखवा. कारण त्यात खूप महत्त्वाच्या काही गोष्टी मी सांगणार आहे. बाकी रिलेशनशिप नंबर्स अँड यू ही सिरीज पण आपण चालू करतो आहोत. सो त्यामध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी समजतील. अजून अशा माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. सर्व लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. राधे राधे.